महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे। आज कोण कोण उमेदवारी मागे घेतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। किती उमेदवार रिंगणात असणार आहेत हे उद्या स्पष्ट होणार। तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे आज कोण माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। कोण उमेदवारी मागे घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच कृपा, आपण जर बघितलं तर महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे आणि आज निवडणूक जे अर्ज भरलेले आहेत उमेदवारांनी ते मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे आता बंडखोरी थंड होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण जवळपास प्रत्येकच पक्षामध्ये बंडखोरी प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते। अपक्षांनी अधिकृत अर्ज पक्षांनी देऊन सुद्धा अपक्षांनी काही ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आणि हे फॉर्म भरलेले असताना आपण जर बघितलं तर ठाकरे बंधूंमध्ये जवळपास असे 9 जण आहेत की ज्यांनी शिवसेना आणि मनसे असे दोन्हीकडनं फॉर्म भरलेले आहेत। त्याचबरोबर भाजपमध्ये शिंदे सेनेमध्ये देखील असे अनेक जण आहेत की ज्यांनी डबल फॉर्म भरले। तर ते फॉर्म आज मागे घेणार का की हे लोक अपक्ष म्हणून लढणार, हे सगळं बघणं आज महत्त्वाचं ठरणार आहे। काही ठिकाणी आपण बघतोय की जिथे समोरचे उमेदवार उभे राहिलेले नाही तिथे बिनविरोध निवडून येण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। जसं की आपण बघितलंय कल्याण डोंबिवली महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, इकडे बिनविरोध उमेदवार जे आहेत ते देखील निवडून आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आज नेमकं काय किती उमेदवार रिंगणात असतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि हे आज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर स्पष्ट होईल साधारणतः। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।